हाय, हॅलो, नमस्कार. मी माधुरी आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पॉझिटिव्ह माइंड सॉल्व्ह प्रॉब्लेम. पॉझिटिव्ह माइंड सॉल्व्ह प्रॉब्लेम म्हणजे मन पॉझिटिव्ह ठेवा, मन सकारात्मक ठेवा आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. या पॉझिटिव्ह नोटसोबत आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. निगेटिव्हिटी नेमकं आपल्यामध्ये निर्माण कशी होते? जेव्हा आपण बोलतो, निगेटिव्ह बोलतो, त्याचा विचार करायला लागतो. विचार कुठे करतो? मनामध्ये. मन त्या निगेटिव्ह विचार मेंदूला ऑर्डर देतं की हे असं करायचंय आणि त्यानंतर मेंदू शरीराकडून ते करून घेतो. आणि हे मी तुम्हाला उदाहरणासह सांगते. ते कसं, एखाद्या रात्री आपल्याला झोपच आली नाही. त्याचे कारण काही असो, मच्छर चावत असो, एसी बंद असो, फॅन चालत नसो, वातावरण व्यवस्थित नसो, ह्या कानावरून त्या कानावर, त्या कानावरून ह्या कानावर होत असतो, परंतु आपल्याला झोपच येत नाही. आपण सकाळी उठतो आणि म्हणत राहतो की मला रात्री झोपच आली नाही, मला रात्री झोपच आली नाही. नाश्ता करतो, त्यानंतर घरातल्यांनाही सांगत राहतो आणि आपण स्वतःही बोलत राहतो की मला रात्री झोपच आली नाही. का झोपच आली नाही? मला रात्री झोपच आली नाही. मग त्यानंतर असं ठरवतो की ऑफिसला जातो, किंवा स्त्रिया असतील तर ठरवतात की घरातली कामं करतो आणि नंतर मी थोडीसं झोपणार. मग दुपारी झोपलं जातं. स्त्री असो, पुरुष असो, दुपारी काम आवरल्यानंतर, जेवण झाल्यानंतर झोपलं जातं. का? कारण रात्री झोपच झाली नाही. हा विचार सतत मनामध्ये घोळलेला असतो की माझी झोपच झाली नाही, म्हणून तो दुपारी झोपतो. तर तो व्यक्ती दुपारी झोपल्यानंतर तो 3 तास झोपला जातो. 3 तास झोप झाल्यानंतर उठतो तर काय म्हणतो? बापरे, मी खूपच झोपलो, मी खूपच झोपलो. हा विचार तो बोलत असतो आणि मनामध्ये घोळत असतो. तोंडाने बोलतो, मनात घोळतो आणि मेंदूलाही सांगत असतो की मी आता खूप झोपलो. मग रात्री पुन्हा सगळं आवरल्यानंतर ज्यावेळेस तो बेडवर पडतो आणि झोपायचा विचार चालू असतो, त्यावेळेस विचार करतो की मी दुपारी खूप झोपले, मला आता झोप येईल की नाही? म्हणजे त्याच्या मनात आता तो हे बोलायला लागलाय की मला झोप येईल की नाही, येईल की नाही, मला झोप येईल की नाही, मला झोप येणारच नाही, कारण का दुपारी झोपलोय. मला झोप येणारच नाही, कारण का मी दुपारी खूप झोपलोय. त्यामुळे असं होतंय की त्याला झोपच येत नाही. पुन्हा सकाळी उठल्यानंतर म्हणतो की रात्री मला झोपच आली नाही. पुन्हा दिवसाचं रुटीन तेच. म्हणजे की काय झालं यामध्ये, की तुम्ही पहिल्या दिवशी काय म्हटलंय की मला झोपच आली नाही, झोपच येत नाही, झोपच येत नाही. रात्री म्हटलं की दुपारी झोपलंय, मग झोपच येणार नाही. हे कुणी केलंय? तुम्ही बोलला. तुम्ही बोलल्यामुळे तुमच्या विचारात ते घोळलं गेलंय, मनामध्ये राहिला गेलाय तो विचार. मनाने मेंदूला तसं सांगितलंय की मला झोपच येणार नाही, मला झोपच येणार नाही, कारण मी दुपारी झोपलोय, तर मला झोपच येणार नाही. मेंदूने शरीराकडून ते करून घेतलंय. का? की मेंदूचं, शरीराचं कामच आहे मेंदूचं ऐकणं. मग तुम्ही हे निगेटिव्हिटी कुणी निर्माण केली आहे? तुम्ही स्वतः निर्माण केली आहे. मग याचा दोष कुणाचा? कुणाचाही दोष नाही. निगेटिव्हिटी कुणी निर्माण केली आहे? दुसऱ्यांनी सांगितलं तुम्हाला? कुणी ऑर्डर दिली की तुम्हाला? नाही. ही निगेटिव्हिटी तुम्ही स्वतः निर्माण केली आहे. आणि आपण हे फक्त झोपेचं उदाहरण झालंय. हे प्रत्येक गोष्टीचं उदाहरण आहे. सक्सेस प्रत्येक माणूस व्हायला येतोय. प्रत्येक माणूस सक्सेस होऊच शकतो. परंतु ह्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण जे बोलतोय ते आपल्या विचारांमध्ये असतं. विचार आपण मनामध्ये करतो. मन मेंदूला चालना देतं. मेंदूला ऑर्डर देतं की हे असं करायचंय. जे आपण बोलतोय ते तसं करायचंय आणि शरीर ते करतं. म्हणजे प्रॉब्लेम्स आता आपण स्वतः निर्माण करतोय. म्हणजे आपल्याला काय करायचंय? विचार पॉझिटिव्ह करायचे आहेत. विचार पॉझिटिव्ह करायचे आहेत. विचार पॉझिटिव्ह करण्यासाठी काय करायचंय? पॉझिटिव्ह बोलायचं आहे. मग यासाठी एक सेंटेन्स खूप महत्त्वाचा आहे. विचार पॉझिटिव्ह करण्यापेक्षा पॉझिटिव्ह बोला. विचार पॉझिटिव्ह करण्यापेक्षा तुम्ही पॉझिटिव्ह बोला. तुम्हाला खूप वेळा अनुभव आला असेल याचा. मी तुम्हाला सांगते ते कसं. तुम्हाला इतक्या वेळ हे सगळं थोडंसं ऑड वाटलं असं ऐकण्यात. पण मला सांगा, कित्येकांना असा अनुभव आला आहे की ज्या वेळेस तुम्ही रात्री झोपताना अलाराम लावताय आणि ठरवताय की मला सपोज एखाद्याला 6ला उठायचंय, त्याने 6चा अलाराम लावलाय आणि ठरवलंय की मला 6ला उठायचंय, पण त्या अगोदरच जाग येते. त्या अगोदरच जाग येते. कारण का? की तुम्ही ज्यावेळेस झोपता त्यावेळेस ठरवलेलं असतं की मला 6ला उठून अलाराम बंद करून उठायचंय आणि ही कामे करायची आहेत. हे तुम्ही विचार केलेला असतो, बोललेलं असतं. ते विचार केलेला असतो. तो विचार कुठे करता? मनामध्ये करता. मन मेंदूला चालना देतं आणि मेंदू शरीराकडून ते करून घेतं. खूप वेळा असं होतं की जो अलाराम लावलाय त्या अगोदरच आपण उठतो, अलाराम बंद करतो आणि आपल्या कामाला लागतो. इतर दिवशी का नाही होत ते?
होतच नाही. कारण त्या दिवशी तुम्ही ठरवलेलं असतं, तुम्ही बोललेला असता, त्याचा विचार केलेला असतो, विचार मनामध्ये होतो, मन मेंदूला सांगतं आणि मेंदू शरीराकडून करून घेतो. म्हणजे ही पॉझिटिव्हिटी झाली की नाही. मग जशी तुम्ही इथे पॉझिटिव्हिटी ठेवता तसे तुमच्या महत्त्वाच्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये ती पॉझिटिव्हिटी ठेवली पाहिजे. सक्सेस होणं अवघड नाही. सक्सेसची व्याख्या वेगवेगळी असू शकते प्रत्येकासाठी. एखाद्या मुलाला 12वीमध्ये खूप पर्सेंटेज पाडायचे, कोणताही एनी स्टुडंट असो त्याला पर्सेंटेज पाडायचे, खूप छान मार्क्सनी त्याला पास व्हायचे, कुणाला छान लग्न होईल हे त्याचं सक्सेस असू शकतं, एखाद्याला छान बंगलो बांधायचा आहे ते त्याचं सक्सेस असू शकतं, एखाद्याला काही काही कोणाचं सक्सेसची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. पण प्रत्येक व्यक्ती जन्माला आलाय तो सक्सेस होण्यासाठीच आलाय. तो कुठेही जन्माला आलेला असू द्या, छोट्या घरात आलेला असू द्या, मोठ्या घरात आलेला असू द्या, ते डझंट मॅटर, तो कुठेही असू द्या. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी टॅलेंट भरलेलं असतंच आणि तो नक्कीच स्वतःला प्रूव्ह करू शकतो. पण ते कधी? कारण विचार पॉझिटिव्ह करण्यापेक्षा बोलायला पॉझिटिव्ह शिका. आपण काय म्हणतो की मी खूप पॉझिटिव्ह विचार करतो पण होतच नाही. अरे पण तू कोणतंही काम करताना मजेने सुद्धा काय म्हणतो आपण, एखाद्याने सांगितलं एखाद्या लेडीजला की स्वयंपाक कर, हा हा पदार्थ कर, नाही मला जमतच नाही, मला डान्स करताच येत नाही, मी एवढ्या लांब चालूच शकत नाही. अरे म्हणू नका ना. तुम्ही ज्या वेळेस निगेटिव्ह बोलता ते आपोआप ते विचार केलं जातं, मन मेंदूला सांगतं आणि मेंदू शरीराकडून करून घेतो. तुम्ही करायचा प्रयत्न करा, अवश्य तुमच्याकडून होईल. एखाद्याने सांगितलं हे काम कर, तुम्ही नाही म्हणू नका. का? की कारण ते नाही म्हटला तर ती तुमची छोटी गोष्ट असू द्या, ती तुमच्या जीवनात कुठेही मोठी उपयोगी पडू शकते. एखाद्याने सांगितलंय की तू 12वीला 90% पाड, तर माझ्याच्याने होऊ शकत नाही. नाही बाबा एवढे नाही पाडू शकत का? मी पाडणारच. मी 90% पाडणार. मी एवढ्या एवढ्या वेळा अभ्यास करणार आणि मला 90% पडणारच. चॅलेंज देऊन सांगते, एखादा अर्धा टक्का इकडे तिकडे होऊ शकतो, पण तिथपर्यंत तो पोहोचूच शकतो. कारण त्याने ते बोललेला असतो, तो त्याचा कायम विचार करत असतो. विचार हा मनामध्ये होत असतो, मन मेंदूला चालना देतं आणि मेंदू शरीराकडून करून घेतं ते. म्हणून प्रत्येकाने पॉझिटिव्ह बोलायला शिका, कायम पॉझिटिव्ह बोलायला शिका. मी हे आज करणार, हे काम मी आज करणार आहे, करायला जाणार आहे आणि ते आज पूर्ण होणारच आहे. खूप लोकांना याचा अनुभव आलेला असेल की छोट्या छोट्या गोष्टी आहेत. काही बायका, काही मुलं सहज म्हणतात की हे मी सहज बोललो आणि योगायोग घडला. योगायोग नसतो तो. तुम्ही कायम तो विचार केलेला असतो, पॉझिटिव्हली विचार केलेला असतो आणि त्यामुळे ते घडत जातं आणि तुम्हाला वाटतं की हा योगायोग असतो. योगायोग कोणताही नसतो. त्यासाठी तुम्हाला अगोदर मेंटली स्ट्रॉंग बनायचं आहे. अगोदर पॉझिटिव्ह विचार करायचा आहे, पॉझिटिव्ह बोलायचं आहे. आपोआप तुमच्या मेंदूमध्ये पॉझिटिव्ह विचार यायला सुरुवात होतात. मनामध्ये पॉझिटिव्ह विचार यायला सुरुवात होतात. मन मेंदूला सांगतं आणि मेंदू शरीराकडून करून घेतो. आपल्यापैकी काही विचार करत असतील की असं पॉझिटिव्ह बोलल्यानं मग कुठं पॉझिटिव्ह विचार येतात आणि मग लगेच ते पॉझिटिव्ह होतंच का? होतंच. तुम्ही खूप बातम्यामध्ये ऐकलं असेल की ऊस तोडणाऱ्याचा मुलगा कलेक्टर झाला, ऊस तोडणाऱ्याचा मुलगा चांगली पोस्ट काढली, शेतकऱ्याच्या मुलानं हे केलं ते केलं. त्याने ठरवलेलं असतं मनाशी की जी माझ्या आईवडिलांनी परिस्थिती काढली ती मला काढायची नाही. तो सतत ते बोलत असतो, त्यासाठी परिश्रम घेत असतो की मला ती परिस्थिती माझ्यासमोर आली नाही पाहिजे, मला काहीतरी मोठं करायचंय, मला काहीतरी मोठं व्हायचंय. भलं ज्या वेळेसपासून त्याला हे समजत नसतं, फक्त आईवडिलांचे कष्ट बघून त्याच्या मनात असतं, कधीपासून 5वी 6वीला असल्यापासून सुद्धा, की हे नको बाबा, हे नाही, मला वेगळं जीवन जगायचंय, मला काहीतरी कमवायचंय, मला काहीतरी करायचंय, हे त्याच्या डोक्यामध्ये सतत घोळत असतं, सतत घोळत असतं. म्हणजे त्याच्या बोलण्यातून पण खूप वेळा येत असतं आणि ते सतत त्याच्या मनामध्ये विचार येत असतात की मला काहीतरी करून दाखवायचंय. तेव्हा त्याचं मन मेंदूला चालना देतं, मेंदूला ऑर्डर देतं, मेंदू तसा शरीराकडून करून घेतो. तशी एनर्जी त्याच्यामध्ये निर्माण होते की नाही तुला अभ्यास करायचा आहे. मेंदू चालना देते कारण ते विचार मेंदूमध्ये गेलेले असतात की तुला अभ्यास करायचा आहे, तुला काहीतरी व्हायचंय, तुला काहीतरी व्हायचंय. शरीर त्याच्याकडून करून घेतं. मग त्याला कोणी ऑर्डर दिलेली असते का? त्याला कोणी सांगितलेलं असतं का? निगेटिव्हिटी का त्याच्यामध्ये येत नाही? त्यासाठी हे खरं आहे की तुम्ही पॉझिटिव्ह बोललं की ते तसं मन आपलं विचार करतं, मन मेंदूला चालना देतं, मेंदू शरीराकडून करून घेतं. यालाच पॉझिटिव्हिटी म्हणतात, दुसरं काहीही नाही. हे एक सर्कल आहे. आपण बोलतो, त्याचा मेंदू मन विचार करतं, मन मेंदूला चालना देतं, मेंदू शरीराकडून करून घेतं. हे आहे पॉझिटिव्हिटी. मेंटली स्ट्रॉंग कसं बनायचंय तुम्हाला? यासाठी एक करायचंय की बोलणं पॉझिटिव्ह ठेवलं पाहिजे. खूप लोक म्हणतात आम्ही पॉझिटिव्ह विचार करतो. मग आता तुम्ही हे ऐकलंय, व्हिडिओ ऐकलाय, 5-1 मिनिटं व्हिडिओ ऐकलाय आणि त्यानंतर ठरवलंय
की नाही आता मी काहीतरी करून दाखवणारच, नाही मी हे करणारच, नाही मी ते करणारच. 3-4 तासानंतर तुमची एनर्जी कमी व्हायला लागते. नाही जाऊ दे आता, उद्या बघू, परवा बघू, नंतर बघू. नाही, तुम्हाला त्यासाठी तुमचे हे विचार कंटिन्यू डोक्यात चालू ठेवायचे. मला हे करायचंच, मला हे करायचं आहेच आणि मी करून दाखवणारच. प्रत्येक माणूस सक्सेस होण्यासाठीच जन्माला आलेला आहे. प्रत्येकात काही ना काही कला असते, गुण असतात आणि त्याने तो सक्सेस होतो. सक्सेसच्या व्याख्या प्रत्येकासाठी वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे सगळ्यांनी पॉझिटिव्ह राहायचं आहे, पॉझिटिव्ह बोलायचं आहे, पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आणि ते आपल्या समोर नक्कीच निर्माण होणार आहे. इथून पुढे जे तुम्हाला हवं आहे जीवनामध्ये, जे तुम्हाला पाहिजे, जे तुमचं ध्येय आहे, ते तुम्ही नक्की पॉझिटिव्हली बोलायला शिकायचं आहे. समजा एखाद्याला घर बांधायचं आहे, हो माझं घर होणार, 2 वर्षात होणार होणार, मी त्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार म्हणजे करणार. एखाद्याला 12वीमध्ये 90% पाडायचे, हो मी तेवढाच अभ्यास करणार आणि मला मिळणार म्हणजे मिळणार. बघा, तुम्हाला हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जो मनात विचार कायम घोळत राहणार, तो नक्कीच तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचणार. मेंदू शरीराला तेवढी चालना देणार, तेवढी एनर्जी देणार. ह्यामध्ये कोणताही देव नाही, जादू नाही, काहीही नाही. पॉझिटिव्हिटी म्हणजेच देव असतो आणि देव म्हणजेच पॉझिटिव्हिटी असते. तुम्ही तुमचे काम मन लावून करा, पॉझिटिव्हली करा. नक्कीच ते तुमचं ध्येय पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. इतरांनाही हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओला लाईक करा व कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.